आजपर्यंत आपण वर्षभर जो संयम राखला, संयम म्हणजे मी जो प्रेशर देऊन तुमच्यावर काम करून घेत होतो, तो जो संयम राखला, तो उद्यापासून तुम्हाला तसं संयम राखता येणार. तुम्ही उद्यापासून म्हणजे श्याम चव्हाण साहेब आता नाही आहेत, त्यामुळे आता काय प्रेशर नाही. सगळ्यांची भावना समजलं मला की कामामुळे जास्त बोलावं लागत होतं, बाकी काय नाही. मी आलो त्यावेळी गीतेश बोलला 5च घर पूर्ण होती, बाकीचे तालुके खूप पुढे होते. पुढं आला तर मी 50% काम करून आलो होतो इथे येताना. पुढं आला व्हिडिओ पण रेग्युलर म्हणजे होते, पण तिथे बघत नव्हतं. पण त्यावेळी मी तेवढं काम करून आलो. सहाय्यक व्हिडिओ असताना मी इथं रेग्युलर व्हिडिओ चार्ज असताना सहाय्यक व्हिडिओ होते, पण ते 5च घर पूर्ण होते असं त्याचं म्हणणं. तर ते गणित मांडल्यानंतर आपल्याला समजतं की आता तालुका पुढे जायला पाहिजे, करायला तर काय पाहिजे. 29-42 घरांचं लक्ष जनमनचं 7 वर्ष कोणी बघितलं नाही. मला वाटतं काय मी कोणाला दोष देणार नाही. ते साध्य करत असताना इतर कक्ष अधिकारी अधीक्षक यांचा आढावा व्हायचा, त्यावेळी CO साहेब काय बोलायचे, PD काय बोलायचे, त्या प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे तशा प्रकारची बोलणी खालच्या प्रवर्गाला मिळू नये अशी एक धारणा होती माझी, आणि त्याप्रमाणे मी काम केलं. 29 घरं जी पूर्ण केली ही मी एकट्याने नाही केलं. मी जे टीम लिडिंग तयार केली टीम, त्या टीममध्ये माझे सर्व विस्तार अधिकारी जसे की विनायक जाधव, आपले गायकवाड, सावंत साहेब, तसेच परब, अंडे, रणशूर, सुनील चव्हाण, पळसमकर, धुरी मॅडम, खडप्पर, राणेला पण ओरडलो काही वेळा. ते खरेदी का होत नाही लवकर, स्वतःचा साथ तलाट्यांकडे, तुला देवगडला पाठवलं, त्याला तलाट्याकडे पाठवलं, त्याला हिंदळ्याला पाठवलं, तिकडचं घेऊन ये. अशा प्रकारे जे प्रेशर देऊन मी काम केलं, त्यामुळे तुमचे नंतरचे दिवस तुमचे सुलभ गेले. कारण गीतेशला माहीत असेल जनमनचा आढावा कसा व्हायचा. तो रात्री 10 वाजेपर्यंत VC व्हायचे इथे. VC प्रधानमंत्री यायचे, कोण होते, डवरे साहेब यायचे ना, प्रधानमंत्री यायचे, आणि ते डायरेक्ट व्हिडिओला चार्ट वॉचिंग करायचे. त्यावेळी डाटा ऑपरेटर बोलायचे, त्यांचा आढावा त्यांना नको. अशा प्रकारे जे सिस्टीम ती होती, ते सिस्टीमचा अभ्यास थोडासा मला माहीत असल्यामुळे मी तो विषय आधी हातात घेतला. आणि जेणेकरून जर व्हिडिओला त्रास होत असेल, खालच्या लोकांना त्रास होतील, तर सर्व स्टाफला त्रास होणार, हा लक्षात घेऊन तो विषय मी पहिला घेतला. आता त्यामुळे काही प्रमाणात नंतरचे तुमचे महिन्यानंतरचे दिवस रिलॅक्स गेले. ते करताना मला काही लोकांना बोलावं पण लागलं, कारण काय तेवढ्या पुरतं असतं बोलणं. काम झालं की विषय संपतो. मी नियमित काम करत असताना आता परब साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, हांडे आहेत, सर्व विस्तारित सुद्धा आहेत. त्यांना माहीत आहे की आज बोललं असेल तर उद्या माझ्या मनात तसं काय मी ठेवतच नाही, कारण तसं जर ठेवलं तर कालची आमसभा झाली नसती, एवढ्या उंचीला ग्रामसभा ती झाली नसती. विषय काय, आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा हॉट जिल्हा आहे. त्यात करून मालवण तालुका, कुडाळ मालवण हा मतदारसंघ खूप हॉट आहे, सेन्सिटिव्ह आहे. तिथे असणारे प्रतिनिधी हे निलेश राणे साहेब म्हणा, पालकमंत्री साहेब नितेश राणे साहेब म्हणा, खासदार साहेब म्हणा, त्यांच्या कामाचा उंची, कामाची दर्जा ज्या जिल्ह्यात होते आहे, एवढी उंची आहे, त्याप्रमाणे आमसभा असणे आवश्यक आहे. आपण नियमित काम करतो, परंतु आमसभेला सामोरे जाताना विधानमंडळात, विधानभवनमध्ये किंवा एखादी पत्रकार परिषद देताना जसे सन्मान्य निलेशजी राणेसाहेब बोलतात, अभ्यासपूर्ण बोलतात, एखादे विषय मांडतात, त्याप्रमाणे मालवण तालुक्यातील जनता येणार आहे एवढी, आणि त्याला सामोरं जावं लागणार आहे आपल्याला. आणि त्या आमसभेचा सचिव श्याम चव्हाण असणार आहे. कधी आमसभा स्वतः हँडल नाही केली आपण, कधी आयोजनात आम्हाला व्यवस्थित माहिती नाही. गेली 8 वर्ष आमसभा झाली नाही, आणि सन्मान्य आमदार साहेब एवढ्या उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर आमसभा घेणे आणि ती त्या दर्जाचे होणे आवश्यक होतं. म्हणून मी रात्रंदिवस तुम्हा सर्वांना त्रास करून, प्रयत्न करून ते राबवत होतो, जे लोकांना तिथं घरचं होऊ नये अशी एक अपेक्षा, आणि आलेले प्रश्न तिथल्या तिथे सोडवले जावे
आदल्या दिवशी 4 वाजता सगळ्या एचओडीला जिल्ह्यात तालुक्यातलं बोलवून घेतलं, तालुक्यात नसते तर जिल्ह्यातलं बोलवून त्यांना, म्हणजे जेणेकरून त्यांना अपेक्षित एचओडी तिथे पाहिजे उपस्थित. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांवर कुठलाही रोष येतं का म्हणाले. जर मला समजा एखादं बोलले असतील त्या एचओडीला का आणलं नाही तर मी तुंगाला ओरडणार, त्याला फोन का केलाच नाही, बोलवलंच नाही. त्यामुळे मी स्वतः फोन घेऊन, पेन आणि फोन घेऊन बसलो. त्या एचओडी सगळ्यांना बोलवून घेतलं 4 वाजता, त्या सूचना दिल्या. त्यामुळे मला सन्मान्य आमदार साहेबांना सांगता आलं, साहेब मी याला 4 वाजता बोलवलं होतं, त्यांना मी सगळी माहिती घेऊन या म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे ते आमदारांचे विषय होता आपल्या पंचायत समितीवरचा गेला, त्यांच्यावर त्या खात्यावर गेला. एवढी तयारी आपली झाली, त्यामुळे आपण ते तेवढ्या उंचीची सभा गाठू शकतो. आजपर्यंत मला वाटतं ज्यांनी बघितली असेल आमसभा, त्यांच्या सेवा कालावधीमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित विल्यम वगैरे सगळी त्याची वर्षभरात झालेली कामांची माहिती आणि LED स्क्रीन घेऊन आमसभा झालेली मला वाटतं कुणीही बघितली नसेल. साहेबांनी वालवकर साहेबांनी सांगितलं कुडाळची आमसभा बरी झाली, त्यानंतर मलाही बोलले मालवणची पण बरी झाली, परंतु कुडाळपेक्षा मालवणची छान झाली. हे वाक्य होतं की नाही, त्यावेळी खूप समाधान वाटलं. म्हणजे तुम्ही जे राबलात चीज झालं. CO साहेब दोघांचे एकच आहे, पण ते कुडाळपेक्षा मालवणची सभा चांगली झाली असं म्हणतात. त्यावेळी आपल्याला आपण कुठेतरी प्लस आहोत असं वाटतं. तर माझ्या आयुष्यातील खूप मोठी एक प्लस बाजू आहे की आमसभा आपण सक्सेस केली. मित्र, तुम्ही मला खूप शुभेच्छा दिल्या. मी जाताना एकच सांगेन, माझ्या ज्या आजपर्यंत 39 वर्ष आणि 6 महिन्यातली सेवा आहे ती पूर्णतः अशी चांगली होण्यासाठी मला माझी फॅमिलीची खूप 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 मोठं योगदान आहे. जेवणाचं मगाशी तुम्ही बोललात, तर जरी मी इथलं रूम घेतली इथं राहायला, तर इथं राहायला रूम एवढ्यासाठी की खूप काम असायचं. रात्री 2-2 वाजेपर्यंत मी बघा केलेले सहाय्य आहेत. तुम्हाला आठवत असेल की सकाळी सगळ्या फाईल तुमच्या टेबलवर यायच्या, संध्याकाळी माझ्याकडे असलं तरी रात्री 2पर्यंत मी त्यापासून क्लिअर करायचं. कारण काय, दुसऱ्या दिवशी काय ते नवीन येणारे माहीत होते. त्यामुळे ते कॅपॅसिटी निर्माण करण्यासाठी, ते स्टॅमिना ठेवण्यासाठी दररोज आमची माझी मिसेससुद्धा म्हणायची जेवलं ते आज हे खाऊ नका, ते खाऊ नका, बाहेर जेवू नका. म्हणजे डबाच घ्या की आपण स्वतःहून ते आपण तिकडे निघताना जेवण करून द्यायची, डबा करून द्यायची, काय फळं असेल ते टाकायची. घराकडे गेल्यानंतर निश्चितच काय पाहिजे ते करून घालायची. अशा प्रकारची सेवा त्याने माझी केली. ते फॅमिलीचं एक योगदान मोठं असतं. फक्त पहिला अनुभव तुम्हाला सांगतो सर, की नोकरीची सुरुवात होताना खुडी गावात झाली 13 जानेवारी 1987. माझ्या वडिलांनी मला तिथं हजर केलं. मी कॉलेजला असताना नोकरी अटेंड केली. 12वीची परीक्षा दिलीही नव्हती, परीक्षा नंतर दिली. आणि वडिलांनी सांगितलं, मी म्हणतो का आधी परीक्षा देऊया, वडिलांनी सांगितलं आधी नोकरी करू. तर त्याने ते माझ्याबरोबर 10 ते 15 दिवस थांबले. ग्रामीण भागात मला तिथे रुळवलं, तुला इथे राहायचं आहे का, आणि त्या सिस्टीमला परत जोडून दिलं. म्हणजे आपण एकदम फॅमिलीतून जेव्हा बाहेर जातो आणि स्वतःच एक आता जबाबदारी माझ्यावर आहे, मलाच काही बघायला पाहिजे असे जेव्हा निर्माण होते, त्यावेळी जाणवतं मोठं आभार की आता पुढे काय पर्याय नाही. मग त्या सिस्टीमला आणण्यासाठी मला मोटिवेशन करून वडिलांनी खूप मदत केली. जरी आता माझे वडील हयात नसले तर त्यांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे कसं आहे, यशस्वी होताना आपल्याला कोणतरी आदर्श ठेवावा लागतो. ते आदर्श मी माझ्या समोर माझ्या फॅमिलीचा आणि माझ्या वडिलांचं ठेवलं. वडील माझे सैनिक होते. त्यांनी काश्मीरसारख्या याच्यातसुद्धा काम केलं, प्रदेशातसुद्धा काम केलं, अमृतसर ठिकाणी. तर अशा प्रकारे जर काम करत असताना फॅमिलीचं योगदान मिळालं, त्यामुळे मी मोठं आलो. त्यानंतर विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक BDO आणि BDO वितरण करताना वेगवेगळ्या प्रकारे त्रास सहन करावा लागला. प्रशासनातील माणसांचा म्हणा, पदाधिकाऱ्यांचा म्हणा किंवा आणि कोणाचा, परंतु कोणीही त्रास दिला तरी आपण आपलं काम करणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे 8 DO होत्या हे BDO असताना. समाज कल्याणचा चार्ज होता, तिथे BDOचा पण 2-3 महिने चार्ज होता. काही एक 2 विषयात BDOचा चार्ज असताना प्रशासकीय अधिकारी किंवा पदाधिकारी आणि सुद्धा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये काही विषय आले. त्यानंतरच्या समज गैरसमजून ते दूर झाले. हेच करत असताना समाज कल्याणचं 2 वर्ष काम केलं. तिथून मग सहाय्यक BDO आणि आता कुडाळला गेल्यानंतर कुडाळचा BDO आणि सहाय्यक BDO ही काम केलं.
आणि आता नियमित व्हिडिओ 30 एप्रिलला इथे येऊन 30 एप्रिलला तरी सेवानिवृत्त होत आहे. 1 वर्ष काम करत असताना जुना प्रदेश होता माझा, जुन्या भागात मी काम केलं, पूर्वी माझं काम केलं होतं, त्यामुळे मी लिहिलं इथं कोणाला ते सांगून किंवा पदाधिकारी यांच्या सांगून ते करत होतो. अधिकारी ओळखीचे होते, वरच्या कलेक्टर्स किंवा सीओ साहेबांच्या मिटिंगला काय नेमकं न्यायला पाहिजे आणि काय बोलायला पाहिजे काय बऱ्यापैकी मला माहीत होतं, कारण त्यापूर्वी आम्ही अनुभवलेले होते. सावंत साहेबांना माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती आहे, आमच्याकडे कधी कधी नसायचीच, कारण एकाने दिली तर एकाने देत नसायचे. पण आपण ती व्हीसीवर म्हणा किंवा प्रत्यक्ष म्हणा आमच्या मिटिंगची माहिती व्यवस्थित आम्ही प्रेझेंटेशन करायचं. त्यामुळे कुठं थांबलं नाही तालुका किंवा अडला नाही, परंतु काय प्रॉब्लेम आले नाही. परंतु विषय कसा आहे, आता साहेब बोलले, सावंत साहेब बोलले, आता उद्यापासून ढाल म्हणजे साहेब आमचे ढाल होते, उद्यापासून आम्ही नाही, हे पण बोलले, हांडे पण बोलले, परब साहेब पण बोलले, मला उद्योगी म्हणजे आवश्यकता लागेल. एकच सांगतो की आपल्या आयुष्यात आपण काम करताना जरी किती प्रसंग आला तरी न्यूट्रल राहायला शिका. काही कोणी बोललं तरी आपण शांत राहायचं. तर परब साहेबांनी बऱ्याच आपण जाताना खूप प्रसंग उपोषण म्हणा आणि कुठल्या म्हणायच्या प्रसंगावर आम्ही चर्चा करतो. एकत्र गाड्या जाताना परब साहेबांच्या गाडीने कधी जायचं असो, कधी मगम साहेबांच्या गाडी. तर न्यूट्रल राहिल्यामुळे हायबर न होता आम्ही काम केली. ते उपोषण करते अपेक्षित काय आहे, तक्रारदार अपेक्षित काय आहे, त्यांना आपण काय उत्तर दिलं. म्हणजे भागातील व्यक्ती माझ्या माहितीचे होते, त्यामुळे मी त्यांच्याशी काम करून ते वेळेवर निपटारा करू शकलो. परंतु तुम्ही त्यांच्याच प्रश्नावर अडकत गेलात, सांगत गेलात, तर ते खूप कठीण होतं. तुम्ही दिलेले वर्षभर ते प्रेम हे मी कधीही विसरू शकत नाही. कारण मी व्हिडिओ असताना बऱ्याच जणांना बोललो सुद्धा असेल, पण ते कामापुरतं असेल. उद्यापासून तुम्ही तुमचे स्वतंत्र आहात, तुम्हाला सावंत साहेब भेटलेले आहेत, त्यामुळे माझं असंच म्हणणं राहील की सावंत साहेबांना अपेक्षित असं काम करा. ते नवीन आहे, माझ्यासारखा माणूस तुमचा कोणीही जरी शिपाई नसेल, क्लार्क नसेल, तर मी उघडून काम करून किंवा निपटार नेऊ शकेल. कागद नसते तरी काही करू शकेल, परंतु अनुभवात गेल्यामुळे ते मला शक्य होतं. परंतु ते त्यांना तेवढा अनुभव नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना समजून घ्या, त्यांना जास्त सहकार्य करा. मी या वर्षभरात जे जे काम जनमन म्हणा, अजून घरकुल म्हणा, जे जे काम केलं आहे ते सर्व तुमच्या पंचायत जे कर्मचारी आहे झोनल यांच्या जोरावरच केलं. झोनल बरेच नाराजी व्यक्त केली असेल त्यांनी, परंतु मी असंच म्हणेन की कोणी कधी मला विचारलं तर याचा त्यांना नाही म्हटलं, तू गेला तुझा मला मेसेज पण टाकायचे, साहेब आता मी नाही, तर मी ओके म्हणायचं, ठीक आहे. काही प्रॉब्लेम आला तरी मी कधी कोणाला विचारलेलं बघ तुम्ही का गेलात नाही, का आलात नाही, रजेचा अर्ज काय दिलात नाही, असं काय. विषय असा आहे की वर्ग 1 म्हणून काम करत असताना, इथून काम करत असताना सगळ्यांना थोडंसं बोलावं लागतं. काम नाही तर चालत नाही. तर मी आज खूप समाधानी आहे. या 39 वर्ष नोकरी करून या यंत्रणेतून मी सेवानिवृत्त होत आहे. मला तुम्हा सर्वांचं खूप खूप तुम्हाला आभार व्यक्त करेन की या पंचायत समितीमध्ये मला विस्तार अधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली. सहाय्यक व्हिडिओ म्हणून सेवानिवृत्त असताना व्हिडिओ म्हणून इथं काम केलं आणि सचिव पंचायत समितीचे सचिव म्हणून 2 महिने तरी मिळाले. पंचायत समितीचे सदस्य ते आपण 2 महिन्यात त्यांना असं वाटतं की बा सावंत साहेब पाहिजे होते अजून. मॅडम जरी मी इथं नसलो तरी मी तुम्हाला ग्वाही देतो, कर्मचाऱ्यांना पण सांगू शकतो की तुम्हाला ज्यावेळी माझी आवश्यकता असेल त्यावेळी मी तुम्हाला उपलब्ध होईल. त्या प्रसंगी वर्षभरात तुमच्याकडे काम करत असताना खूप कधी उशिरा पण तुम्ही थांबलात माझ्यासाठी. कधी कोण आला नसेल तर मी रागाने बोललो पण असेल. रजनी मॅडमना पण परवा बोललो, तिथं आम्ही 1 वाजेपर्यंत काम करतो, मग शिपाई कोण नाही, मॅडमना बोललो. साठवली साहेब 12 वाजेपर्यंत बसले होते, पण शिपाई कोण नाही. ते ओघाओघाने कामासाठी असतं मॅडम, आणि तेवढ्या पुरतं असतं. माझं तर म्हणणं तेवढ्या पुरतं असतं. मी घरात सुद्धा बोलताना घरातल्यांसाठी पण तेवढ्या पुरतं बोलतो, त्यामुळे ते लिडरशिपला सक्सेस होतो आपण. त्यामुळे तुम्ही आज काम करत असताना लिडरशिप करा. इतर डिपार्टमेंट असतील त्यांची एकत्रित मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे काय, मी आज सेवानिवृत्त होत आहे. काही अधिकारी कसे असतात पण सेवानिवृत्त होत आहे, त्यामुळे तुम्ही काय केलात काय नाही मी कोणालाही सांगितलं नव्हतं की माझा सत्कार समारंभ करा. अपेक्षा आधी मनातून व्यक्तच केली नव्हती, करा म्हणा. कुठल्याही डिपार्टमेंटला सांगितलं नव्हतं आणि मी असं अपेक्षा व्यक्त केली नव्हती बा ठीक आहे असं करा तसं, असं मी कोणाला सांगितलं नव्हतं. त्यामुळे तुम्ही अनाहूतपणे सर्वांनी कार्यक्रम केला
हेच खूप मोठेपण आहे. कार्यक्रम खूप छान केला. ग्रामसेवक आले, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आली, ग्राम स्वरोजगार आले, तुम्ही सर्वजण डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे खूप समाधान वाटलं. आम्ही असे कार्यक्रम बघितलेले आहेत 2-4 व्हिडिओचे की त्यांनी सांगितलं हे डिपार्टमेंट बोलवून घे, त्या का बोलवून घे, उद्या ते काय करणार, परत काय करणार, त्यांना एक काम सांगा. अशा सिस्टीमने सत्कार समारंभ सेवानिवृत्त समारंभ झालेले आहेत. परंतु मी कुणालाही सांगितलं नाही बाबा माझा सेवानिवृत्त सत्कार समारंभ करा, ही मॅनेजमेंट करा, ती करा, मी तुम्हाला आज जेवण देतो, आईस्क्रीम देतो, असे कुणालाही मी सांगितलं नाही. कारण माझी तर अशी अपेक्षा नाही की तुम्ही खूप मोठा सत्कार समारंभ करावा. नियमित लक्षात ठेवायचं की श्याम चव्हाण तुम्हाला होते व्हिडिओ, त्यांना लक्षात राहिलं की खूप चांगलं, खूप छान झालं. हेच मजा आहे. माझं जे काम आहे ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. मी जे तुम्हाला सहवासात जे ऋणबंध निर्माण झाले आपले, ते आपले कायमचे आहेत. सत्कार समारंभाने ऋणबंध जास्त होतील असं नाही, परंतु तुम्ही जो काय सत्कार केलास तो खूप माझ्या अपेक्षेपेक्षाही मोठा आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन माझा सत्कार केला. जशी ग्रामसेवक संघटना, तुम्ही सर्व पंचायत कर्मचारी, अगर आता जरी 8 वाजले तरी तुम्ही आहात तिथं थांबून, तर तुम्हाला खूप खूप मी आयुष्यात तुमच्या शुभेच्छा देतो. दरम्यानच्या काळामध्ये फॅमिलीत काही प्रॉब्लेम झाले असतील कधी काय, तर आम्हाला मगमन माझे मित्र आहेत ते नेहमीच मला सहकार्य करायचे. त्यांचंही वर्षभरात मला खूप साथ लाभली. तिथून येताना जाताना मला परब आमचे विस्तारित सावंत साहेब त्यांच्या गाडीतून मी येत जातो, त्यांचंही खूप मोठं साथ लागली. त्या प्रसंगी आमचे दोन्ही विस्तारित पंचायतच्या हंडे आणि परब याने तुम्ही अगदी घाबरू नका की एकाकी पडला असं, तुमच्या पाठीशी मी उभा आहे, काय टेन्शन घेऊ नका. काय कुठलाही प्रसंग असेल उपोषणाचा किंवा काय तर मी आहे, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्या आठवणीत राहील. तुम्हाला एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.